हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी निर्मला, तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आपल्याला आज फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग बघायचं आहे, ते 36 साईजचं. एका ताईचा कॉल आला होता की ताई 36 साईजचं जे आहे फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग दाखवा, जे तुम्ही नवीन पद्धतीने करता म्हणून, आणि ब्लाउजमध्ये पफ वगैरे पण चांगला यावा यासाठी. तर म्हटलं ठीक आहे. तर 36 साईजमध्ये आपल्याला जो पफ आहे तो व्यवस्थित कसा आणायचा आहे. फोर्टक्स ब्लाउजमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं, चपट होऊन जाते आपली कटोरीमध्ये. तर त्यामुळे आपल्याला फोर्टक्स ब्लाउजमध्ये सुद्धा व्यवस्थित पफ येण्यासाठी कोणत्या ट्रिक्स यूज करायच्या आहेत ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मग चला आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर मग मी इथं घेतलेला आहे कार्डशीट पेपर. ओपन बाजूने आज कटिंग करणारे, बॅक साईड पार्ट आपण बाजूला काढून घेऊन त्याच्यानंतर फ्रंट पार्ट कटिंग करणारे. व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा, कंटिन्यू बघा, व्यवस्थित बघा, आणि काही समजलं नाही तर कमेंट करून नक्की विचारा. तर इथं सर्वात पहिलं आपण बॅक पार्ट काढायचं आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी सर्वात पहिलं उंची टाकून घेते. तर मी सगळं मेजरमेंट हे व्यवस्थित 36 साईजनुसार घेणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठं स्किप करू नका, व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. मी माप कशी टाकते आणि तुम्ही पण याच पद्धतीने कटिंग करायची. तर 13.5 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे. जी काही उंची असेल त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायचं आहे. तर ही आपलं उंची घेतली आपण. सरळ लाईन ओढून घेतली खालच्या साईडनी. ही आपली ब्लाउजची मूळ उंची झाली. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे 5.5 इंच किंवा 5.25 इंच घेतलं तरीही चालेल. आता तुमचं इथं मागच्या गळ्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. जास्त डीप असेल तर 5 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे तुम्हाला, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मुंडा खुली, जी मुंडा उंची आहे ती मी इथं घेते 5.25 इंच. 5.25 इंचावर मार्किंग आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. इथं घडी टाकायची आहे. 36 साईज आहे तर 36 साईजचा चौथा भाग येतो आपलावाला 9 चोक 36. तर मग 9 वरती पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन मी 1.5 इंच ठेवणार आहे. खाली कमर मोजायचं आहे आपल्याला. तुम्ही कमर मोजून त्या पद्धतीने माप टाकायची आहेत. आता इथे जेवढी घडी आली तेवढी मी इथं घेणार आहे. 10 इंचावरती मार्किंग, 10.5 इंचावरती मार्किंग टाकून घेते. तर तुम्ही कमरेचा चौथा भाग मोजून त्याच्यामध्ये ऍड करून घेऊ शकता. इथं सरळ लाईन ओढून घ्यायची. आता या पद्धतीने आपण हा बॅक पार्टचं मार्किंग करून घेतलं इथपर्यंत. आता इथून आपल्याला आकार द्यायचा आहे मोंढ्याचा शेप, तो 1.5 इंचापासून. आता इथून आपल्याला द्यायचा आहे शेप बघा या पद्धतीने. अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट रेडी झाला. आता त्याच्यानंतर इथून गळा रुंदी किती ठेवायची आहे, तर मी इथं गळा रुंदी जी आहे ना ती ठेवणार आहे 2.25 इंच या पद्धतीने. तर हा बॅक पार्ट आहे, तर या पद्धतीने 2.25 इंचावर गळा रुंदी ठेवली. शोल्डर इथं आहे 3 इंच. तर इथं आपली ही गळा रुंदीपासून आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे. तर जो काय आवडीनुसार गळा आहे तो आपल्याला इथं घ्यायचा आहे. जसं मी आता 10 इंचावर टाकला. खालच्या साईडनी गळा रुंदी ही 2.5 इंच. इकडे आपल्याला सरळ लाईन ओढून घ्यायची. हा पॉइंट आणि हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आवडीनुसार आपल्याला इथे गळा घ्यायचा आहे. आता मी हा जो बॅक पार्ट आहे तो आपण इथं कट करून घेणार आहे. तर मी हा वरच्या साईडनी एकच सिंगल पेपर धरलाय, त्याच्यावरतीच आपण हा सगळ्यात पहिलं बॅक पार्ट कट करून घेऊ. व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा.
आता जो मेन पार्ट आहे आपला फ्रंट पार्ट, त्यामध्ये बऱ्याच मैत्रिणींना पफ वगैरे मध्ये प्रॉब्लेम येतो. तर आपण त्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला 4 टक्सचं मार्किंग करायचं ते आपण बघणार आहे. तर सर्वात पहिला आपण इथं हुकलूक पट्टीचं इथं साईडने आपल्याला इथं हा बॅक पार्ट जसाच्या तसा काढून घ्यायचा आहे. त्याच्या आधी आपल्याला इथं जी आपली हुकलूक पट्टी असती ह्या साईडने अगदी पाव इंच आपल्याला इकडनं सोडून द्यायचंय. थोडंसं नॉर्मल ह्या साईडने सोडून द्यायचंय आणि त्याच्यानंतर हा पार्ट जसाच्या तसा काढून घ्यायचा. हे बघा या पद्धतीने काढून घेतल्यानंतर पण आपल्याला हा जो आपण मोंड्याचा आकार घेतला हा आपला बॅक पार्टचा आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला नाही घ्यायचा. तर परत एक सरळ आपण मोंढ्याचा शेप देण्यासाठी सरळ लाईन ओढून घेऊ आपण. त्याच्यानंतर इथून 1 इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा आपला फ्रंट पार्टचा शेप झाला. आता हा झाल्यानंतर गळा रुंदी आपल्याला 2 इंच 2.25 इंच ठेवायची आहे. आपण जेवढी बॅक पार्टला घेतली होती ती चेक करून घेऊ आपण 2.25 इंच. तर आपण तीच इथं पण 2.25 इंच टाकणार आहे गळा रुंदी. आणि त्याच्यानंतर जेवढं शोल्डर आपलं तयार राहील तेवढं. आता इथून आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे. तर मी पुढचा गळा जो आहे तो घेतीये 7 इंचावर शिवल्यानंतर तो 6.5 इंच तयार होईल. मग तुम्ही त्यानुसार टाकायचा आहे. 2.5 इंच गळा रुंदी खालच्या साईडनी ओपन ठेवायची. आणि इथून आपल्याला गळा घ्यायचा आहे. तर मी गोल गळ्याचं मार्किंग करून घेते. आता आपण हे मार्किंग काढून घेतल्यानंतर आपल्याला इथं 4 टक्सचं मार्किंग करायचंय. तर इथं मी घेतेय छातीचा 10वा भाग. 36 साईज आहे. 36 साईजचा 10वा भाग येतो 3.6 इंच. तर मी इथं 3.25 इंचावरती एक पॉइंट घेते. आणि या पद्धतीने बघा आपल्याला इथं जे टक्स मारायचा आहे तो आपल्याला घ्यायचा इथं 3.5 इंचावरती पॉइंट घ्यायचा आहे. परत इथे एक 3.25 इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. आता ही लाईन आपल्याला इथं ओढून घ्यायची सरळ आणि ह्या साईडने आपल्याला बघा साईडने 1/2 इंच घ्यायचा आहे पॉइंट आणि ह्या साईडने पण 1/2 इंच पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला. हे दोन्ही पॉइंट आपल्याला घेतल्यानंतर हा पॉइंट इथं हे जे आपला टक्स आहे तो आपल्याला इथे तयार करून घ्यायचा. जो आपला झाला 1 टक्स. जो आपला फर्स्ट आपण टक्स काढतो तो आपला 1 टक्स. या पद्धतीने फक्त सिंपल 1 टक्सचा पण ब्लाउज इथं स्टिच करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला जे 4 टक्स आहेत ते बनवायचे. तर आपल्याला हा जो पॉइंट आहे ह्या पॉइंट पासून आपल्याला इथे 1.5 इंचावरती पॉइंट घ्यायचा आणि ह्या साईडनी पण एक 1.5 इंचावरती पॉइंट घ्यायचा. त्याच्यानंतर इथून ही लाईन अशी धरायची. या लाईनीमध्ये हा पॉइंट 2.5 इंचावरती कुठं येतो तो चेक करायचा. हे बघा ह्या पॉइंट पासून 2.5 इंचावरती एक पॉइंट टाकायचा या पद्धतीने. आता हे आपले 1 2 3 आणि हा एक आपला चौथा. हे 4 टक्स झालेत. आता हे टक्स या पद्धतीने जॉईन करायचे. तर हा जो पॉइंट आहे इथं एक ट्रिक्स यूज करायची. इथं तुम्ही ही लाईन अशी न मारता तुम्ही ही लाईन इकडे तिरकी घ्यायची. हे बघा ही लाईन इकडे तिरकी घ्यायची. त्याच्यानंतर शिलाई मार्जिंग साठी इथं 1/2 इंचाचा एक गॅप घ्यायचा आणि या पद्धतीने हा पण पॉइंट इकडे जोडायचा. तर आपण ज्यावेळेस पिसावरती कटिंग करू त्यावेळेस सुद्धा आपल्याला 1/2 इंचाचं इथं मार्किंग हे आलं पाहिजे. त्याच्यानंतर ही पण आपण जो पॉइंट घेतो हाही तुम्ही असा सरळ न मारता या पद्धतीने तिरका मारायचा आहे. बघा या पद्धतीने. ही जी ट्रिक्स आहे तुम्ही नक्की यूज करा आणि मग ब्लाउज मध्ये पफ पण बघा किती छान येईल म्हणून. त्याच्यानंतर हा पॉइंट सुद्धा आपल्याला इथे तिरका घ्यायचा आहे. तर हा लाईन आपल्याला इकडे मारायची तिरकी. बघा मोंढ्यामध्ये न्यायची आपल्याला
इथे पण आपल्याला अर्धा इंचाचं घ्यायचा आहे कपडा काढून. तर बघा पेनाचा कलर थोडासा डाऊन झालेला आहे. तर बघा इथं अर्धा इंच, इथं अर्धा इंच, इथं आपण घेतलं 1 इंच, म्हणजे इथला अर्धा आणि इथला अर्धा 1 इंच झालं. आणि त्याच्यानंतर इथं अर्धा इंच. आता इथे बघा आपल्याला आता हे साईडनी जे वाढवायचं आहे मार्किंग ते कसं वाढवायचं, तर आपला अर्धा अर्धा 1 इंच इथला कपडा कमी होणार, त्यामुळे आपण इकडनं 1 इंच वाढवून घेणार आहे. त्याच्यानंतर इथला आपला अर्धा इंचाचं गॅपिंग जाणार आहे, त्यामुळे आपण इथं अर्धा इंच हे इकडं वाढवून घ्यायचंय. आता हा पॉइंट इकडे जोडून घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघून व्यवस्थित कटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर ब्लाऊज स्टिच करायचा आहे. त्यानंतर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगू शकता ब्लाऊज तुम्हाला कसा बसला. तर या पद्धतीने आपण लाईन ओढून घेतली. अजून इथं आपल्याला काय करायचं आहे, आता इथे बघा हा जो अर्धा इंच आहे आणि हा जो अर्धा इंच आहे हा सुद्धा आपल्याला खाली वाढवून घ्यायचा, कारण इथं स्टिच केल्यानंतर आपल्याला इकडे कटिंगला कमी फिटिंगला कमी बसेल आणि इकडे पण अर्धा इंच आपण ज्यावेळेस तिथं टक्स मारू तो सुद्धा इकडे कमी बसेल. तर आपण खालच्या साईडला सुद्धा अर्धा किंवा पाऊण इंच तुम्ही घेतलं तरी चालेल, जसं तुमचं मार्किंग जाईल त्या पद्धतीने. तर आपण इथं अर्धा इंच वाढवून घेतलं. आता हे पॉइंट आपल्याला खालच्या साईडला जोडून घ्यायचे. या पद्धतीने आपलं हे फ्रंट पार्टचं मार्किंग तयार आहे. आता हे सगळं मार्किंग आपल्याला इथे कट करायचं. तर आपला हा फ्रंट पार्टचं कटिंग तयार आहे. तर मी इथं या पद्धतीने तुमच्याबरोबर 4 ब्लाऊजचं कटिंग शेअर केलं. तुम्हाला कशी वाटली कटिंग नक्कीच सांगा. ह्या ज्या काही छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला यूज करायच्या आहेत, मी ज्या याच्यामध्ये सांगितले त्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. तर या पद्धतीने आता हे ब्लाऊज वरती तुम्हाला काय करायचंय, ठेवून व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचंय. हे जे आपण जेवढे टक्स घेतले हे टक्स सेम तुम्हाला याच पद्धतीने मारायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही हे ब्लाऊज वरती टक्स मारशाल ते आपल्याला त्याच वेळे व्यवस्थित मारायचे आहेत. व्यवस्थित हे सगळे टक्स आपल्याला या पद्धतीने घ्यायचे, तर ब्लाऊज मध्ये एकदम छान असा पफ हा तयार होईल. तर मग चला आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी तुमच्यासोबत 36 साईजचं 4 ब्लाऊज कटिंग शेअर केलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.